चला, मागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं आपण सिलेबस ओव्हरव्ह्यू बद्दल. तर या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन टू सेल बायोलॉजी. आपल्या सिलेबसचा फर्स्ट पॉइंट आहे इंट्रोडक्शन टू सेल बायोलॉजी. सेल बायोलॉजी कशाला म्हणतात, व्हॉट इज सेल, व्हॉट इज द ऍडव्हान्टेज ऑफ लर्निंग सेल बायोलॉजी, व्हॉट इज द नीड ऑफ टू लर्न सेल बायोलॉजी, सेल बायोलॉजी शिकण्याची आपल्याला काय गरज आहे, सेल बायोलॉजीचा रिसर्च मध्ये काय फरक पडतो, रिसर्च मध्ये त्याचा काय फायदा आहे, ते सगळं आपण या लेक्चर मध्ये बघणार आहोत. दॅट इज इंट्रोडक्शन टू सेल बायोलॉजी. त्याच्यानंतरचं लेक्चर असेल आपलं इंट्रोडक्शन टू मॉलिक्युलर बायोलॉजी. म्हणजे मॉलिक्युलर बायोलॉजी म्हणजे काय, व्हॉट इज अ नीड टू स्टडी मॉलिक्युलर बायोलॉजी, हे सगळे टॉपिक आपल्याला इथे कव्हर करायचे. तर तुम्हाला विचारलं होतं, मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं की व्हॉट इज सेल. सो लेट स्टार्ट विथ द डेफिनेशन ऑफ सेल. सो सेल, व्हॉट इज सेल. सेलचा लॅटिन वर्ड मधून हा सेलापासून हा वर्ड घेतलेला आहे, दॅट इज सेल. सेलचा लॅटिन मिनिंग होतो सेल इज अ स्मॉल रूम. सेल कशा असतात, एक छोट्या छोट्या रूम्स असतात. इट इज बेसिक स्ट्रक्चरल फंक्शनल अँड बायोलॉजिकल युनिट ऑफ ऑल नोन ऑर्गॅनिझम. आता स्ट्रक्चरल युनिट का बरं म्हटलंय आपण, तुम्हाला सांगितलं होतं बिकॉज सेल इज अ बेसिक युनिट ऑफ लाईफ. टू मेक अ ऑर्गॅनिझम, आपल्याला ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करण्यासाठी, इफ यू वॉन्ट टू द प्रोड्यूस द ह्युमन आपल्याला तयार करायचं आहे. आता ह्युमनच्या आपण बेसिक स्ट्रक्चर कडे जाऊ, ह्युमनच्या एका युनिट कडे जाऊ. व्हॉट इज ह्युमन, ह्युमन इज अ ऑर्गॅनिझम. ठीक आहे. So human is an organism and this organism is made from the various organs. हा ऑर्गॅनिझम जो आहे तो खूप साऱ्या ऑर्गनच्या सिस्टीम पासून बनलेला आहे. दिस ऑर्गॅनिझम इज फॉर्म फ्रॉम द ऑर्गन सिस्टम. Organ system, that is human have the eyes, human have the lips, human have the nose, human have liver, digestive system, various system, excretory system, human have nervous system. From this group of system human, and that is the organism is formed. म्हणून organism is formed from the organ system. And organ system कुठून तयार झाली आहे, मग organ system तयार झाली आहे ऑर्गन पासून. व्हेरियस ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम तयार झाली आहे. समजा आपण एखादा ऑर्गन कन्सिडर केला, लिव्हर. लिव्हर एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये कोणते कोणते ऑर्गन्स आहेत, तर एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये मोर दॅन वन ऑर्गन इन्व्हॉल्व आहेत आपले. तर organ system is formed from the organ and this organ is specifically formed from the tissue. ऑर्गन तयार झालाय आपला टिश्यू पासून. आता टिश्यू कशाला म्हणायचं की टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल. टिश्यू काय आहे, का सेलचा ग्रुप आहे. स्पेसिफिक टाईपचे सेल्स जर एकत्र झाले तर त्या सेल्सला म्हणायचं आपण टिश्यू. समजा हेपॅटिक सेल्स, हिपॅटिक म्हणजे काय होतं, लिव्हर. लिव्हरचे समजा सेल्स सेम कॅरेक्टर असणारे, सेम प्रॉपर्टी, नियर बाय सेम प्रॉपर्टी असणारे सेल्स जर एकत्र झाले, त्यांचा एक ग्रुप तयार झाला, तर त्या ग्रुपला म्हणतोय आपण टिश्यू. सो टिश्यू इज अ, व्हॉट इज टिश्यू, टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल्स. खूप साऱ्या सेल्सचा मिळून एक स्पेसिफिक एक नाव दिलंय आपण त्याला, दॅट इज टिश्यू. म्हणजे स्ट्रक्चरली अँड फंक्शनली सेम असणारे सेल्स, त्यांचा एक ग्रुप तयार झाला, त्याला आपण म्हटलं टिश्यू. बरं, टिश्यू काय आहे, टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल. टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल म्हणजे खूप साऱ्या सेल्सचा एक ग्रुप मिळून तयार झालेला काहीतरी एलिमेंट आहे, तर त्या एलिमेंटला आपण म्हटलंय टिश्यू. सो सेल, सेल काय आपला एक सिंगल काहीतरी युनिट आहे, सिंगल युनिट आहे. त्या युनिट पासून आपलं एक होल ऑर्गॅनिझम तयार झालाय. सिंगल युनिट पासून ग्रुप ऑफ सेल्स तयार झाले, ग्रुप ऑफ सेल्स पासून टिश्यू तयार झाले, त्याच टिश्यू पासून सेम प्रॉपर्टीच्या टिश्यू पासून ऑर्गन तयार झाले, अँड व्हेरियस ऑर्गन मिळून एक ऑर्गन सिस्टीम तयार झाली, आणि व्हेरियस ऑर्गन सिस्टीम मिळून एक ऑर्गॅनिझम तयार झाला. म्हणून याला म्हटलं आपण सेल इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ ऑल द ऑर्गॅनिझम. सो फंक्शनल युनिट का बरं म्हटलं आपण, फंक्शनल युनिट का बरं म्हटलं आपण, बिकॉज फंक्शनल युनिट का बरं म्हटलं आपण, बिकॉज आता आपण इथे कन्सिडर केले हिपॅटिक सेल. आता त्या हिपॅटिक सेलकडे स्पेसिफिक काहीतरी कॅरेक्टर असतील, स्पेसिफिक काहीतरी प्रॉपर्टी असतील, तर
ते प्रॉपर्टी त्याच्याकडे आहे, ते फंक्शनल ते परफॉर्म करू शकतं, म्हणून सेलला म्हटलं आपण सेल इज अ functional unit of life. And why it is called as a biological unit of life? Because cell have the capacity to transfer information from one generation to another generation. Cell having the DNA, cell having the RNA, and the some sort of information present in it. That's why the cell is called as the biological unit of all the organisms. म्हणून या सेलला म्हटलं आपण biological unit of all the organism. समजलं तुम्हाला सगळ्यांना? येस ऑर नो? प्लीज कमेंट इन चॅट बॉक्स. चॅट बॉक्स मध्ये सांगायचंय तुम्हाला. तुम्हाला सगळ्यांना म्यूट करून ठेवलं, जेणेकरून आपण जेव्हा हे लेक्चर रेकॉर्ड करू तेव्हा आजूबाजूचा नॉईज नको यायला. तुमच्यासाठीच फायद्याचं असेल, तुम्ही कधी लेक्चर बघू शकता. याचा अर्थ असा नाही की लेक्चरला अब्सेंट राहायचं. ओके प्रतिभा, व्हेरी गुड. तर आपण सेलची एक थोडी एक ट्रिकी डेफिनेशन एक बघूया. अ सेल इज अ सिंगल युनिट अँड सोर्स ऑफ लाईफ. सेल काय आहे? एक सिंगल युनिट आहे आणि लाईफचा सोर्स आहे. अ सेल of which there are trillions in human body. Human body is made from the trillions of cells. Trillions म्हणजे किती होतात? ट्रिलियन्स म्हणजे किती होतात बघा आता तुम्ही. ट्रिलियन्स इन द ह्युमन बॉडी इज द स्मॉलेस्ट फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. आपण म्हटलंय का बरं फंक्शनल युनिट आपण म्हटलं याला लाईफचं? इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. डेफिनेशन विसरायची नाही, एका मार्कासाठी विचारू शकतात, एमसीक्यू मध्ये सुद्धा विचारू शकतात, फिल इन द ब्लँक्स मध्ये सुद्धा विचारू शकतात. इट इज अ टायनी लिव्हिंग स्ट्रक्चर. इट स्वॅप्स इन्फॉर्मेशन. त्याच्यामध्ये काय काय कॅरेक्टर आहे सेल्स मध्ये आपण ते बघतोय आता. इट स्वॅप्स इन्फॉर्मेशन म्हणजे त्याच्याकडे डीएनएच्या फॉर्म मध्ये इन्फॉर्मेशन प्रेझेंट असते. सेल काय करू शकतो? इन्फॉर्मेशन ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू अनादर जनरेशन. कोणते सेल्स असतात? इट अ गमिट सेल्स. गमिट सेल्स काय करू शकतात? एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन कडे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करू शकतात. सो स्पर्म अँड एग ते काय आहेत? आपले गमिट्सचे सेल्स आहेत. स्पर्म अँड एग इज ऑल्सो अ सिंगल सेल. स्पर्म आणि एगला पण आपण सिंगल सेल कन्सिडर करू शकतो. इट मेक्स अ प्रोटीन. सेल्स काय बनवू शकतात? इट मेक्स अ प्रोटीन. ते प्रोटीन बनवू शकतात. प्रोटीन काय आहे? प्रोटीन इज अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ सेल. प्रोटीन इज अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ सेल. सेलचं स्ट्रक्चर मेंटेन करण्यासाठी, सेल्सला व्हेरियस फंक्शन परफॉर्म करण्यासाठी, सेल्स मधल्या व्हेरियस रिएक्शन्स ज्या आहेत त्या चालण्यासाठी आपल्याला प्रोटीनची रिक्वायरमेंट असते. प्रोटीन कशा पद्धतीनं बनतं डीएनए पासून ते आपण मॉलिक्युलर बायोलॉजीच्या लेक्चर मध्ये ते बघणारच आहोत. तर तुर्तास इतकं लक्षात ठेवायचं आहे, प्रोटीन इज अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ सेल. विथ द हेल्प ऑफ प्रोटीन, प्रोटीन हेल्प्स टू सर्वाइव्ह द सेल and various metabolic function are done by the protein. Protein is a large molecules necessary for life. Proteins काय आहेत? एक लार्ज साइजचे मॉलिक्युल्स आहेत जे सेल्सच्या लाईफ साठी रिक्वायर आहे. And when it produces new cell, it passes or inherits genetic structure in the form of DNA. आपण म्हटलं होतं की स्पर्म आणि एग काय करू शकतात? एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन कडे त्यांची इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ डीएनए ट्रान्सफर करू शकतात. A well-organized cluster of specialized cells form organs such as muscles or the liver. आपण म्हटलं होतं की जर आपण कन्सिडर केला ग्रुप ऑफ सेल्स, एका स्पेसिफिक टाइपचे एक क्लस्टर स्पेसिफिक टाइपच्या सेल्सचं, स्पेशलाइज सेल्सचं क्लस्टर जर आपण कन्सिडर केलं तर ते कॅरेक्टर असणारं सेल्स काय करू शकतात? ऑर्गनचं फॉर्मेशन करू शकतात. म्हणून याला म्हटलं it is a single unit and source of life. Why it is called as source of life? Because it has the genetic information to form a whole organism. इथपर्यंत समजलं? क्लिअर आहे सगळ्यांना? सो आपण बघितलं होतं की आता एक डायग्रामॅटिक लेवलवरती बघूया जेणेकरून तुम्हाला आणखी क्लिअर होऊन जाईल. आपला एकदम केमिकल लेवलवरती, एकदम बेसिक लेवलवरती जर कन्सिडर केलं तर इफ वी कन्सिडर दिस इज अ स्मूथ मसल सेल. आता या सेलच्या आतमध्ये पण सुद्धा काही एक याचे पण सेलचे पण युनिट आहेत काहीतरी, तर ते युनिट आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. सो दिस सेल is also made from the various type of molecule. आपण म्हटलो सेल इज अ युनिट ऑफ लाईफ, पण या युनिट ऑफ लाईफचे, या युनिटचे पण सुद्धा काही एक
याची पण काही एक हायरार्ची आहे. हे पण काहीतरी मॉलिक्युल्स पासून, कॉम्बिनेशन ऑफ मॉलिक्युल्स पासून बनलेलं असतं. ते कॉम्बिनेशन ऑफ मॉलिक्युल्स काय आहेत? व्हेरियस टाइप ऑफ डीएनए, डीएनए पासून बनलेलं असतं, प्रोटीन सेल्स मध्ये असतं, लिपिड सेल्स मध्ये असतं. हे सगळं आपल्याला शिकायचं आहे. व्हॉट इज प्रोटीन अँड व्हॉट इज डीएनए अँड व्हॉट इज लिपिड. तर हे कसं तयार होतं, हे कोऑर्डिनेशन मध्ये कशा पद्धतीनं काम करतं, हे सगळं आपल्याला शिकायचं आहे सेल्युलर लेवलवरती. दॅट इज सेल बायोलॉजी. तर हे मॉलिक्युल सुद्धा कशापासून बनलेले असतात? दिस मॉलिक्युल्स इज फ्रॉम द स्पेसिफिक ऍटम. ऍटम्स काय म्हटलं? ऍटम्स इज द स्मॉलेस्ट युनिट. ऍटम काय असते? एखाद्या मॉलिक्युलचं एक स्मॉलेस्ट युनिट असतं. स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॉलिक्युल इज अ ऍटम. त्याच पद्धतीनं स्मॉलेस्ट युनिट ऑफ लाईफ इज सेल. हे सेल सुद्धा काहीतरी स्पेसिफिक मॉलिक्युल्स पासून, स्पेसिफिक कॉम्बिनेशन ऑफ मॉलिक्युल्स पासून, स्पेसिफिक ऍटम्स पासून बनलेले असतात. तर इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? आपल्याला या सगळ्या मॉलिक्युल बद्दल सेल बायोलॉजी मध्ये शिकायचं आहे. व्हॉट इज प्रोटीन, व्हॉट इज डीएनए, व्हॉट इज लिपिड, हे सगळं आपल्याला सेल बायोलॉजी मध्ये शिकायचं आहे. ते एकमेकांसोबत कशा पद्धतीने काम करतात, सेलच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर काय आहे, सेलच्या आतमध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने कोड केली जाते, सेलच्या आतमध्ये इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने स्टोअर केली जाते, एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन मध्ये सेल्स कशा पद्धतीने इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करतो, हे सगळं आपल्याला शिकायचं आहे सेल अँड मॉलिक्युलर बायोलॉजी मध्ये. त्यानंतर ग्रुप ऑफ सेल्स बनला एक, आपण इथे कन्सिडर केलेला आहे स्मूथ मसल सेल्स. स्मूथ मसल सेल्स कन्सिडर केला. तर स्मूथ मसल सेल्सच्या ग्रुप पासून काहीतरी टिश्यू बनला आपला. ठीक आहे. खूप सारे स्मूथ मसल सेल्स एकत्र झाले आणि ग्रुप ऑफ सेल्स, स्पेसिफिक टाइप ऑफ ग्रुप ऑफ सेल्स इथं दिसतंय तुम्हाला. एक सिंगल न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर इथं दिसतंय तुम्हाला. याचप्रमाणे अशा पद्धतीचे खूप सारे एक ग्रुप ऑफ सेल्स तयार झाले आणि स्पेसिफिक स्पेशलाइज क्लस्टर ऑफ सेल्स इथे तयार झालं. आणि या स्पेशलाइज क्लस्टर ऑफ सेल पासून बनला टिश्यू आणि व्हेरियस टिश्यू पासून बनला आपला ऑर्गन. ठीक आहे. टिश्यू पासून बनला आपला ऑर्गन अँड ऑर्गन पासून बनला आपली सिस्टीम. ऑर्गन सिस्टीम आपली इथे फॉर्म झाली. इथे दिसतंय तुम्हाला ऑर्गन तयार झाले व्हेरियस टाइपचे. इथे काय असतील? व्हेरियस टिश्यू याच्यामध्ये प्रेझेंट असेल. इपिथेलियल टिश्यू इथे दिसतंय, स्मूथ मसल टिश्यू इथे दिसतंय. या व्हेरियस टिश्यूचं कॉम्बिनेशन एक तयार झालं आणि व्हेरियस टिश्यूच्या कॉम्बिनेशन पासून एक ऑर्गन तयार झाला आणि व्हेरियस ऑर्गन पासून एक सिस्टीम तयार झाली, एक ऑर्गन सिस्टीम तयार झाली. दॅट इज इथे दिसतंय तुम्हाला एक डायजेस्टिव्ह सिस्टीम इथे तयार झाली तुमची. आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम पासून व्हेरियस सिस्टीम्स, डायजेस्टिव्ह सिस्टीम, एक्सक्रीटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम पासून एक होल ऑर्गॅनिझम तयार झाला. दॅट्स वाय द सेल इज कॉल्ड ॲज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. क्लिअर डेफिनेशन? त्यानंतर बघूया व्हॉट इज सेल बायोलॉजी. आपण बघितलं आतापर्यंत की व्हॉट इज सेल. त्यानंतर आता बघूया आपण व्हॉट इज सेल बायोलॉजी. सो सेल बायोलॉजी इज अ स्टडी ऑफ सेल्स अँड हाऊ दे फंक्शन. सेल्स कशा पद्धतीनं स्टडी करतं, सेल्स कशा पद्धतीनं फंक्शन करतं, सेल्स कशाला म्हणतात, फ्रॉम द सब सेल्युलर प्रोसेस विच कीप देम फंक्शनिंग टू द वे दॅट सेल इंटरॅक्ट विथ द अनादर सेल. म्हणजे सेलच्या आतमध्ये काय काय मेटाबॉलिक प्रोसेस चालतात, सेलचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने आहे आणि एक सेल दुसऱ्या सेल सोबत इंटरॅक्ट कशा पद्धतीने करते, त्यांचं एक कोऑर्डिनेशन असतं. तर ते कोऑर्डिनेशन कशा पद्धतीने होतं हे आपल्याला शिकायचं आहे सेल बायोलॉजी मध्ये. सो definition of cell biology is must to learn. Cell biology is the study of cells and how they function from subcellular process which keep them functioning to the way that cell interact with the another cell. म्हणजे सेल बायोलॉजी, सेलचा सगळा इतिहास आपल्याला पाहायचा आहे. सेल कशा पद्धतीने फंक्शन करतो ते आपल्याला इथे सेल बायोलॉजी मध्ये शिकायचं आहे. द सेल बायोलॉजी is the biological science which deals with the study of structure, function, growth, molecular organization, reproduction and genetics of the cell is called as cell biology. In the structure मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? स्ट्रक्चर मध्ये आपल्याला प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर शिकायचं आहे. व्हेरियस सेलच्या आतमध्ये सुद्धा काही ऑर्गॅनेल्स प्रेझेंट असतात, तर त्याचं स्ट्रक्चर आपल्याला शिकायचं आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं फंक्शन काय असेल, त्या व्हेरियस ऑर्गॅनेल्सचं फंक्शन काय असेल, ते आपल्याला सेल बायोलॉजी मध्ये शिकायचं आहे. सेलचं ग्रोथ यानी की सेलचं डिव्हिजन कशा पद्धतीने होतं, सेल डिवाइड कशा पद्धतीने होतात बाय द मीन्स ऑफ मायटोसिस अँड मिओसिस, ते आपल्याला इथे शिकायचं आहे. त्याचं मॉलिक्युलर ऑर्गनायझेशन, त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे डीएनए, त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे आरएनए, त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे
प्रोटीन, त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे लिपिड्स, त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे कार्बोहायड्रेट्स, हे व्हेरियस मॉलिक्युल्सचं ऑर्गनायझेशन, हे व्हेरियस मॉलिक्युल्सचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं, त्याचं फंक्शन काय आहे, हे आपल्याला सेल बायोलॉजी मध्ये शिकायचं आहे. रिप्रोडक्शन कशा पद्धतीने करतं आणि रिप्रोडक्शन अँड जेनेटिक्स, एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन कडे सेल कशा पद्धतीने डेटा ट्रान्सफर करतं, हे पण आपल्याला इथे शिकायचं आहे. खूप इंटरेस्टिंग टॉपिक्स आहे आपला जेनेटिक्सचा. तर ते बाय मीन्स ऑफ व्हॉट इट गेट ट्रान्सफर्ड हे आपल्याला शिकायचं आहे सेल बायोलॉजी मध्ये. डेफिनेशन क्लिअर आहे. दोघांपैकी एक जरी डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवली तर मोर दॅन एनफ आहे. द सेल बायोलॉजी इज अ बायोलॉजिकल सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर, function, growth, molecular organization, reproduction and genetics of cell is called as cell biology. Clear आहे सगळ्यांना? Yes or no? त्यानंतर बघूया हिस्ट्री ऑफ सेल. हु इन्व्हेंटेड द फर्स्ट सेल अँड हु गिव्स द टर्म सेल? सो द फर्स्ट सेल मोस्ट इम्पॉर्टंट, लक्षात ठेवायचं आहे, कधीच विसरायचं नाही. एमसीक्यू मध्ये फिल इन द ब्लँक्स मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. द फर्स्ट सेल वॉज डिस्कवर्ड बाय रॉबर्ट हुक इन 1665. कोणतं सायंटिस्ट होता आपल्याकडे? रॉबर्ट हुक इन 1665. लक्षात ठेवायचंय, ही रिमार्क दॅट इट लुक्स स्ट्रेंजली सिमिलर टू सेल्युला और स्मॉल रूम्स विच मॉन्क्स इनिबिटेड, दस डिराइविंग द नेम. स्मॉल रूम्स एखाद्या मॉन्क मध्ये जर प्रेझेंट असल्या, एखाद्या वास्तूमध्ये जर एखाद्या छोट्या छोट्या रूम प्रेझेंट असल्या, जसं आपल्या घरामध्ये छोट्या छोट्या रूम जर प्रेझेंट असल्या, जसं एखादी चाळ असते, एखादी मोठी बिल्डिंग असते, त्यामध्ये छोटे छोटे फ्लॅट्स प्रेझेंट असतात, तर त्या पद्धतीने त्याला ते स्ट्रक्चर दिसलं. लॅटिन वर्ड होता सेला, सेल्युला, तर त्या लॅटिन वर्ड पासून त्याने नाव डिराईव्ह केलं, दॅट इज सेल. सेल इज अ स्मॉल रूम. रॉबर्ट हुकने फर्स्ट आयडेंटिफाईड सेल जो होता तो हा इथे तुम्हाला इमेज मध्ये दिसतोय. लक्षात ठेवायचं, रॉबर्ट हुक इन 1665. The first man to witness a live cell under microscope was Anton van Leeuwenhoek, who in 1674 described the algae Spirogyra. Van Leeuwenhoek probably also saw the bacteria. आता यांनी काय केलं होतं, यांनी एका प्लांटचा डेड सेल अनालाइज केला होता. पण फर्स्ट लिव्हिंग सेल कोणी अनालाइज केला? फर्स्ट लिव्हिंग सेल अँटॉन व्हॅन ल्यूवेंकॉक इन 1674. एवढं डिटेल मध्ये लक्षात ठेवायचं नाही, फक्त एक रॉबर्ट हुक इन 1665 द फर्स्ट सेल डिस्कवर्ड एवढं लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला फॉर द सेक ऑफ युअर इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलंय की सगळ्यात सुरुवातीचा सेल मायक्रोस्कोप इन्व्हेंट झाल्यानंतर कोणी स्टडी केला 1674 मध्ये लाईव्ह सेल. त्यानंतर आपण म्हटलंय सेल इज स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ. आपल्याला सेल बायोलॉजी आता शिकायचं आहे, पण सेल बायोलॉजी शिकत असताना सेलच्या आतमध्ये प्रेझेंट असणारे ऑर्गॅनेल, त्यांचं फंक्शन, त्यांचं स्ट्रक्चर हे नियर बाय इन ऑल द प्लांट्स, इन ऑल द मायक्रोब्स, इन ऑल द एनिमल्स आर नियर बाय सेम. त्यांचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं सेल. आपण का बरं म्हटलंय डिफरंट फ्रॉम आउटसाइड बट सिमिलर फ्रॉम इनसाइड. आपण आपल्या नेचर मध्ये बघत असतो की व्हेरियस अॅनिमल्स जे असतात ते वेगळे दिसतात. काऊ वेगळे दिसते आपल्याला, काही हेन आपल्याला दिसत असतात. आपल्याला बर्ड्स नेचर मध्ये समजा फिरतो आपल्याला, तर प्लांट सुद्धा आपल्याला तिथे दिसतात. तर आपण कधी इमॅजिन केलं की देर आर व्हेरियस डायव्हर्सिटी इन अवर नेचर. आपल्या नेचरमध्ये खूप सारी डायव्हर्सिटी आहे, प्रत्येक जण दिसायला वेगळा आहे. पण सेल बायोलॉजी स्टडी करत असताना यांच्या सेल्युलर लेवलवरचं स्ट्रक्चर, यांचं सेल लेवलवरचं स्ट्रक्चर जे आहे ते नियर बाय, म्हणजे 99% जे असेल ते सेम असेल. म्हणजे प्लांट आणि अॅनिमलच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या स्ट्रक्चर मध्ये थोडा फरक असू शकेल, पण त्यांच्या कंपोनंट मध्ये हा डिफरन्स जास्त असणार नाही. थोडं त्यांच्या स्ट्रक्चर मध्ये, ते कोणत्या एन्व्हायरमेंट मध्ये राहतात, प्लांट आणि बॅक्टेरियाच्या प्लाझ्मा मध्ये थोडं फंक्शन स्ट्रक्चर मध्ये डिफरन्स असू शकते. पण दे इवन दिस लुक आउटसाइड डिफरंट, म्हणजे आउटसाइड जरी बाहेरून ते वेगळे दिसत असेल तरी त्यांचं इंट्रासेल्युलर, त्यांचं अल्ट्रा स्ट्रक्चर, जे सेलचं स्ट्रक्चर आहे, अल्ट्रा स्ट्रक्चर जे आहे ते सेम आहे. तर इवन इफ द सेल इज द ऑर्गॅनिझम आर डिफरंट फ्रॉम आउटसाइड बट सिमिलर फ्रॉम इनसाइड. म्हणून आपल्याला सेल बायोलॉजी शिकत असताना आपण
असं काही स्पेसिफिक शिकत नाही दिस अॅनिमल सेल अँड दिस प्लांट सेल. फक्त आपण डिफरन्शिएट कुठं करतो, द ओनली डिफरन्शिएशन इज द अबाउट दी प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मध्ये आपण डिफरन्शिएट करू शकतो, बॅक्टेरिया आणि हायर ऑर्गॅनिझम मध्ये आपण डिफरन्शिएट करू शकतो. पण बेसिक स्ट्रक्चर, बेसिक मेकॅनिझम जे त्यांचं ऍक्टिव्हिटी जी चालते बेसिक लेवलवरती, हे सगळे जवळपास सेम असते. आता सेल बद्दल काही माहिती घेऊया आपण. सेल कशाला म्हणतात? सेल कन्सिस्ट ऑफ, सेल मध्ये काय असतं, एक सायटोप्लाझम असतं एनक्लोज्ड विदिन अ मेम्ब्रेन विच कंटेन मेनी बायोमॉलिक्युल्स सच एज प्रोटीन अँड न्यूक्लिक ऍसिड. सेलमध्ये काय असतं? सेलमध्ये एक सायटोप्लाझम असतं. सायटोप्लाझम काय आहे आपला? सायटोप्लाझम एक प्लॅटफॉर्म आहे. ज्या पद्धतीने आपण आपण रेल्वे स्टेशन वरती वेट करण्यासाठी प्लॅटफॉर्मचा युज करतो, तिथे आपण काय असतो, सगळे गॅदर झालेले असतो एका ठिकाणी. ते एक आपल्याला बेस आहे एक उभं राहण्यासाठी. त्याच पद्धतीने सेलचे ऑर्गॅनेल सेलमध्ये फिट राहण्यासाठी ते स्पेसिफिक एक एन्व्हायरमेंट क्रिएट करतं सेल, तर त्या एन्व्हायरमेंटला म्हणायचं सायटोप्लाझम. सायटोप्लाझम इज अ लिक्विड स्ट्रक्चर इनसाइड द सेल. ते काय असतं, एक लिक्विड स्ट्रक्चर असतं. त्याच्या आतमध्ये काय असतं, सेल ऑर्गॅनेल्स व्हेरियस टाइपचे प्रेझेंट असतात. तर एक प्लॅटफॉर्म सेल ऑर्गॅनेलला राहण्यासाठी काहीतरी तयार होत असतो, तर त्या प्लॅटफॉर्मला म्हणायचं सायटोप्लाझम. व्हेरियस ऑर्गॅनेल सेलमध्ये प्रेझेंट आहे. लायसोझोम आहे, रायबोझोम आहे, ते दिसतच असतील. आपण एक एक करून सगळं शिकणार आहोत. मायटोकॉन्ड्रिया आहे, आपला सिक्रेटरी व्हेसिकल्स आहे, गोल्जी बॉडीज आहे. तर हे सगळे काय आहे, हे सगळे एनक्लोज विदिन अ मेम्ब्रेन, एका स्पेसिफिक मेम्ब्रेन मध्ये एनक्लोज आहे. एका स्पेसिफिक बाउंड्री मध्ये एनक्लोज आहे. याच्या बाहेर हे जाऊ शकत नाही. विथ द हेल्प ऑफ ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम ओनली दे कॅन लिव्ह दी सेल, विथ द हेल्प ऑफ ओनली ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम. म्हणजे इथे काय आहे, इथे बाउंड्री आहे सेलला. म्हणजे एक सेल ऑर्गॅनेल जे आहे ते एका स्पेसिफिक मेम्ब्रेन मध्ये एनक्लोज झालेले आहेत. तर दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ सेल. तर अशा पद्धतीने आपलं सेलचं स्ट्रक्चर असतं. हे 3D स्ट्रक्चर तुम्हाला दाखवलेलं आहे. ऍक्च्युअल मायक्रोस्कोप मध्ये हे असं काही दिसत नाही. ऍक्च्युअल मायक्रोस्कोप मध्ये वेगळं दिसतं. हे फक्त सायंटिस्टनी आपल्याला इमॅजिन व्हावं यासाठी अशा पद्धतीने आपण डायग्राम त्याच्या काढत असतो. कळलं तुम्हाला इथपर्यंत? मोस्ट ऑफ द प्लांट्स अँड अॅनिमल सेल्स आर ओनली व्हिजिबल अंडर मायक्रोस्कोप. प्लांट्स अँड अॅनिमल सेल्स जे आहेत ते फक्त मायक्रोस्कोपच्या अंडर दिसू शकतात. तर सेल बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची नितांत गरज असते. विथ द डायमेन्शन बिटवीन 1 and 100 मायक्रोमीटर्स. त्यांचं डायमेन्शन 1 ते 100 मायक्रोमीटर्स पर्यंत असू शकतं. आता ऑर्गॅनिझम मेनली दोन प्रकारे आपण क्लासिफाय करू शकतो. द फर्स्ट इज अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अँड सेकंड इज अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. एक आहे आपला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, एक आहे आपला मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. लहानपणीपासून शिकत आले आहे व्हॉट इज युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. द ऑर्गॅनिझम which consists of the single cell is called as unicellular organism. So unicellular organism is consist of single cell such as bacteria. कोणी तुम्हाला विचारलं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, पटकन एक्झाम्पल लक्षात यायला पाहिजे. बिकॉज बॅक्टेरिया इज कन्सिस्ट ऑफ ओनली सिंगल सेल. इट इज सिंगल सेल ऑर्गॅनिझम. And multicellular, multi means many and cellular means cells. The organism having many cells is called as multicellular. Multicellular मध्ये कोण येतो? We animals and plants. Animals and plants are in multicellular. Also some sort of yeast are multicellular. Most unicellular organism are classed as microorganism. जे आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणतो, मोस्ट ऑफ द दॅट इज व्हायरसेस और बॅक्टेरिया आर क्लासिफाईड ॲज मायक्रो ऑर्गॅनिझम. त्यालाच आपण मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा म्हणतो. हे तुम्हाला काही विशेष सांगायची गरज नाही. झुलॉजी आहे तुमचं, फर्स्ट इयर पासूनच तुम्ही एकदम छान पद्धतीने अभ्यास करत आलाय. सेल आर ऑफ टू टाइप, युकॅरियोट विच कंटेन न्यूक्लियस. सेलचे कोणते प्रकार असतात? दोन प्रकार असतात. एक युकॅरियोटिक असतं आणि एक प्रोकॅरियोटिक असतं. व्हाय इट इज कॉल्ड एज युकॅरियोटिक? बिकॉज इट हॅव्हिंग द न्यूक्लियस. युकॅरियोटिक मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतं अँड प्रोकॅरियोटिक डू नॉट कंटेन न्यूक्लियस. द जेनेटिक मटेरियल इन प्रोकॅरियोटिक आर एम्बेडेड इन सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये एम्बेडेड असतं, त्याला कोणतंही प्रोटेक्शन कव्हरिंग नसतं, ज्या पद्धतीनं युकॅरियोटिक मध्ये असतं. Prokaryotics are single-celled organism, while eukaryotics can be either single-celled or multicellular. Eukaryotic काय असू शकतात? सिंगल सेल पण असू शकतात आणि मल्टीसेल्युलर पण असू शकतात. सो
Don't confuse with the unicellular and multicellular and prokaryotic and eukaryotic. The definition of eukaryotic itself suggests that the eukaryotic are the organism which contain nucleus. म्हणजे सिंगल सेल ऑर्गॅनिझम मध्ये जर न्यूक्लियस प्रेझेंट असेल सो इट इज युनिसेल्युलर युकॅरियोटिक. मग त्याला काय म्हणतो आपण युनिसेल्युलर युकॅरियोट. सो युनिसेल्युलर युकॅरियोटिक त्याचं एक्झाम्पल आहे आपलं ईस्ट. त्याचं एक्झाम्पल बघूया. ईस्ट अँड मल्टीसेल्युलर प्लांट्स अँड ॲनिमल्स. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? तर त्यानंतर एक स्ट्रक्चर बघूया प्रोकॅरियोटिक सेल्स. प्रोकॅरियोटिक सेल्स मध्ये काय असतं? इट लॅक्स द मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस. त्यांच्यामध्ये न्यूक्लियस जे असतं ते अब्सेंट असतं. न्यूक्लियस इज अब्सेंट. न्यूक्लियस त्यांच्यामध्ये अब्सेंट असतं. त्यांचं जे जेनेटिक मटेरियल आहे, त्यांचं जे डीएनए अँड आरएनए आहे, इट सेल्फ एम्बेडेड इन द सायटोप्लाझम. इट lacks the membrane bound nucleus, mitochondria and any other membrane bound organelle. त्यांच्याकडे स्पेसिफिक ऑर्गॅनिझम साठी काही एक स्पेसिफिक स्ट्रक्चर नसतं. ज्या पद्धतीने आपण बघितलं की आणि युकॅरियोटिक सेल मध्ये काय असतं? युकॅरियोटिक आर द ऑर्गॅनिझम whose cells have nucleus enclosed within a membrane unlike prokaryotic which have no membrane bound organelle. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की युकॅरियोटिक मध्ये कसं लक्षात ठेवायचं. युकॅरियोटिक मध्ये ऑर्गॅनिझम त्या सेल ऑर्गॅनेल जे आहे ते प्रत्येक सेल ऑर्गॅनेल आहे यांच्या भोवती एक मेम्ब्रेन प्रेझेंट असते. प्रत्येक सेल ऑर्गॅनेल आहे ते मेम्ब्रेन बाउंड प्रेझेंट असते. एक एक्झाम्पल कन्सिडर करा. तुमच्या घरामध्ये काय असतं? तुमच्या घरामध्ये एक किचन प्रेझेंट असतं. तुमच्या घरामध्ये बेडरूम असतं. तुमच्या घरामध्ये लिव्हिंग रूम असतं. तुमच्या घरामध्ये एक हॉल असतो. ठीक आहे. तर किचनचं काम किचन मध्येच होतं. असं असं होत नाही ना की बा तुमची आई असते, ती आई स्वयंपाक करायला हॉलमध्ये तुमचा गॅस वगैरे सगळं घेऊन येईल, असं होत नाही ना. किचनचं काम किचन मध्ये होतं. जेवण बनवण्याचं काम किचन मध्ये होतं. आराम करण्याचं काम लिव्हिंग रूम मध्ये होतं आणि बैठकीचं काम हे हॉलमध्ये होतं. प्रत्येक कामासाठी स्पेसिफिक लोकेशन तुमच्या घरामध्ये असते आणि तुमचं घर हे डिवाइड केलेलं असतं भिंतीने. म्हणजे या कोपऱ्यात जर किचन असेल, इथे बेडरूम असेल, इथे हॉल असेल आणि इथे टॉयलेट असेल, तर प्रत्येकाला एका भिंतीने सेपरेट एका वॉलने तुम्ही काय केलंय? तुम्ही त्याला डिस्टिंग्विश केलंय. तुम्ही प्रत्येक रूम ज्या आहेत त्या वेगवेगळ्या केल्या. त्याच पद्धतीने युकॅरियोटिक सेलमध्ये प्रत्येक ऑर्गॅनेल जे आहे ते डिफरन्शिएट केलंय त्याच्या फंक्शन साठी विथ द हेल्प ऑफ मेम्ब्रेन. समजलं तुम्हाला का बरं असं असतं? बिकॉज स्पेसिफिक ऑर्गॅनेल क्रिएट इज फंक्शन. म्हणजे आपलं स्पेसिफिक ऑर्गॅनेल आपलं स्वतःच एक फंक्शन परफॉर्म करत असतं. बाकीच्या ऑर्गॅनेलने त्यांना डिस्टर्ब करू नये यासाठी ते असतं. पण प्रोकॅरियोटिक काय आहे? प्रोकॅरियोटिक आर लेस इव्हॉल्व्ड. त्यांच्यामध्ये काय असतं की सगळं सेलच्या सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतं. स्पेसिफिक मेम्ब्रेन त्याच्यामध्ये प्रेझेंट नसतं. जसे एखादा आपण जेव्हा कुठे बाहेर शिकायला जातो, एक सिंगल रूम घेतो, तिथेच एखाद्या कोपऱ्यात आपण किचन सेटअप करतो, तिथेच एखाद्या कोपऱ्यात आपण गॅस शेगडी लावतो आणि तिथेच एखाद्या कोपऱ्यात स्वयंपाक करतो, तिथेच एका कोपऱ्यात आपण आपली झोपायची सोय असते. तर त्या सिंगल रूम मध्ये अशा पद्धतीने काम होत असतात. तर दॅट इज प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल सुद्धा तशा पद्धतीने काम करतं. तर आपण मेन डिफरन्स बघितला की युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिकचा मेन डिफरन्स काय आहे. त्यानंतर थोडं याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. आपल्याकडे टाइम आता कमी झालेला आहे. पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. इन द सेल्युलर वर्ल्ड मेनी ऑफ द सेम प्रोसेस अँड स्ट्रक्चरल कॅन बी फाउंड इन ऑलमोस्ट ऑल दी सेल. सेलमध्ये स्ट्रक्चर आणि फंक्शन जे असते प्रत्येक सेलचं जे जवळपास सारखं असतं. फंगस, प्रोटोझोन, हायर प्लांट्स अँड ॲनिमल साईज मध्ये डिफरन्स असू शकतो. त्यांच्या शेप मध्ये डिफरन्स असू शकतो. स्ट्रक्चर मध्ये डिफरन्स असू शकतो. पण त्यांचं अल्ट्रा स्ट्रक्चर जे आहे, जे सेलचं अल्ट्रा स्ट्रक्चर आहे ते सेम असतील आहे प्रत्येक वेळेस. सेम बेसिक स्ट्रक्चर न्यूक्लियस प्रत्येक ऑर्गॅनेल हा सेम असेल सगळ्यांकडे आणि त्यांच्याकडे हायली स्पेशलाइज ग्रुपचे मॉलिक्युल्स प्रेझेंट असतील. प्रोटीन, लिपिड्स, कार्बोहायड्रेट अँड न्यूक्लिक ऍसिड. जे काही आपण बघितलं त्याची एक समरी शॉर्ट मध्ये तुम्हाला लिहिलेली आहे ते. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण इथपर्यंतच थांबूया. तुम्हाला काही जर प्रॉब्लेम असेल, आपले सगळे लेक्चर जे आहेत ते सगळे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला युट्यूब वरती जर तुम्ही मेघराज चुळे सर्च केलं किंवा तुम्ही ग्रुपवर टाकलेली लिंक जरी बघितली तिथे तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबूया. मी तुम्हाला सगळ्यांना अनम्यूट करतो. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर सांगू शकता. तुम्ही स्वतःला अनम्यूट करून प्रॉब्लेम सांगू शकता. समजलं सगळ्यांना टॉपिक? हो हो सर.